हॅलो, वेलकम टू दीप्स किचन अँड ट्रॅव्हल. आज आपण बनवणार आहोत घोसावळ्याचे भजी. बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ आणि जाळीदार. घोसावळ्याची भजी खायला खूप छान लागतात. जर तुम्ही कधी खाल्लं नसेल तर नक्की ट्राय करून पहा. गरमागरम चहा, थंड पाऊस आणि भजी परफेक्ट कॉम्बिनेशन. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे घेतलेला आहे 1 कप बारीक चिरलेला घोसावळं. घोसावळ्याचे साल काढायचं आणि मग त्याचे बारीक काप करून घ्यायचे. बेसन पीठ 1 कप घेतलेलं आहे. कमी पडलं तर आपण थोडं पुढे घालणार आहोत. थोडीशी हळद, लाल तिखट, 2 चिमूटभर ओवा. ओवा हातावरती असा थोडा चोळून घालायचा म्हणजे त्याचा सुवास खूप छान उतरतो भज्यांमध्ये. 12 ते 15 लसूण पाकळ्या आणि 1 टीस्पून जिरं ठेचून घेतलेलं तेही यात घालायचं. त्याचबरोबर 2 ते 3 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, बेकिंग सोडा पाव चमचा, चवीपुरतं मीठ आणि आता हे सर्व थोडं पाणी घालून भज्याचं छान बॅटर तयार करून घेऊयात. तुम्हाला जर घोसावळ्याची भाजी आवडत नसेल तर अशा पद्धतीने घोसावळ्याची भजी एकदा तरी नक्की करून बघा. घोसावळा आता आजकाल फार कोणी खात नाही. एक विस्मृतीत गेलेली भाजी म्हटलं तरी चालेल. बेसन पीठ थोडंसं कमी वाटतंय त्यामुळे ह्याच्यात मी अजून 2 मोठे चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. सगळं मिळून ह्यामध्ये आपण 1.25 ते 1.5 कप बेसन पीठ घातलेलं आहे आणि 1 कप घोसावळं. सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे करत असतानाच तेलाची कढई गरम करायला ठेवायची म्हणजे आपलं मिक्सही होतं आणि तोपर्यंत तेलही गरम होतं. पटकन भजी काढता येतात. पिठाची कन्सिस्टन्सी इथे लक्षात ठेवा. पीठ आपल्याला खूप सैलही नाही पाहिजे आणि खूप घट्टही नाही पाहिजे. मध्यम कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून आपलं तयार आहे. तेलही आपलं तापलं आहे. चला मग भजे काढून घेऊयात. गरम कडकडी तेलामध्ये चमच्यानेच थोडं पीठ घालून आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत. फार गर्दी करू नका. एका वेळेस थोडेच भजे काढून घ्या. यामध्ये आपण सोडा घातला आहे त्यामुळे हे भजे टम्म फुगतात. आणि हो, घोसावळं बारीकच चिरून घ्यायचं. फार मोठे काप करायचे नाहीत म्हणजे भजे तळताना घोसावळंही व्यवस्थित शिजून निघतं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घोसावळ्याचे चकत्याही करू शकतात. आपण बटाट्याच्या भजी करताना जसे चकत्या करतो तशा आणि मग बटाट्याचे भजी जसे तळतो त्याचप्रमाणे घोसावळ्याचे भजी तळायचे. भजे पहा किती टम्म फुगलेले आहेत. छान सोनेरी रंग आणि खरपूस होईपर्यंत ह्याला तळायचं आहे. नॉर्मल आपण जसे भजी तळतो तसेच. तुम्हाला जर अजून कुरकुरीत भजी आवडत असतील तर यामध्ये तुम्ही 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठही घालू शकता. चला, भजी छान तळून झालेले आहेत. ह्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे. आपण आता ह्यांना काढून घेऊयात. मस्त दिसतायत ना भजी. आहाहा, किती सुरेख रंग, किती छान कलर, मस्तच. अशाच प्रकारे सर्व भजी तळून घ्यायचे. गरम भजी वाफळत्या चहासोबत सर्व्ह करा आणि मस्त पावसाचा आनंद घ्या. अशा प्रकारे गरमागरम अगदी सोप्या पद्धतीने वेगळे असे घोसावळ्याचे भजी तयार आहेत. तुम्ही कधी घोसावळ्याची भजी खाल्ली आहेत का हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच पारंपरिक आणि अजून नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.